अध्यक्ष महोदय, सन्माननीय दादा, आपण बसलात, आपल्याचा आम्ही सन्मान करतो, परंतु आम्ही प्रश्नोत्तराची यादी काढली, त्यामध्ये आरोग्य विभागाच्या मंत्र्यांची वर काम आहे काय? आता बसून होते, एक मिनिट, आता बसून होते, आता 2 मिनिटापूर्वी ते गेले. अहो ऐका हो, तुम्ही बसा, मंत्री म्हणून जरा उभं राहून बोलू नका, तुम्ही जरा बसा हो. काय माननीय विरोधी पक्ष नेते, आपण चालू करावं 4 वाजता गिलोटीन आहे, यामध्ये टाइम असं होत नाही. तुम्ही 10 मिनिटांसाठी हे सभागृह स्थगित करा आणि मंत्री आल्यानंतर बोलवा. 4 विषयाच्या संदर्भातली चर्चा आहे, 4 विभागाची, आणि त्यातले फक्त एकमेव मंत्री आहेत. दादा, तुम्ही म्हणताय तुमचा आम्ही हे करू, आदर करू, पण मला सांगा, विभागवार चर्चा होत असताना विभागवार जे विषय येतात, तुमच्या बजेट मधले जे विषय वेगळे असतात. अरे काय तुम्हाला अध्यक्ष महोदय, हे केवढे गंभीर आहेत. विरोधी पक्ष नेत्यांनी या बजेटसाठी मी जवळपास 52 पत्र दिली माहितीसाठी, एकाही पत्राचं उत्तर सचिवांनी दिलं नाही. एवढी मस्ती यामध्ये आली आहे. 62 पत्र दिले अध्यक्ष महोदय मला विधान भवन बजेटसाठी. हे गंभीर आहे, हे गंभीरता आहे तुमची, गांभीर्य आहे तुम्हाला सभागृहाच्या कामाचं. अरे काय बोलावं आम्ही, आणि म्हणून बोलू द्या, विरोधी पक्ष नेते बोलतायत, म्हणून हे गंभीर नाही. आम्हाला स्थगित, आमची मागणी अध्यक्ष महोदय, आपण जोपर्यंत मंत्री येत नाहीत तोपर्यंत मागण्या मंजूर करा आणि पुढचं विनियोजन बिल घ्या. त्यांना बोलायचं नाही, आमची तयारी आहे. विरोधी पक्ष नेते, आपण चालू करा. अरे 10 मिनिट, आता तर 10 मिनिट झाले होते की चालू करावं. तुमच्या बहुमताच्या बराबर जे करायचं ते करा. हेच चाललंय या राज्यामध्ये, हेच चालू आहे. तुम्ही खरं म्हणजे चालू आहे करा ना, चालू आहे. गिरीश भाऊ, चालू आहे. काय काम करायची. विरोधी पक्ष नेते, आपण बोलत राहा. बोला, तुम्ही सूचना द्या ना, मंत्र्यांना बोलवा म्हणून सूचना द्या ना. मी मंत्री येणार आहेत, तोपर्यंत चालू करा. विखे पाटील साहेब.